राजकारण घराघरात पोहोचलंय असं आपण म्हणतो, पण राजकारणामुळे घर सुटलेलं तुम्ही कधी पाहिलंय का? नागपुरातून एक अशी बातमी आली ज्याने सर्वांनाच थक्क केलंय. भाजपच्या एका महिला महापौरांनी आपल्या पतीचं घर सोडून थेट पक्षनिष्ठेला सर्वोच्च स्थान दिलंय. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि का तुटला हा संसार सांगतो सविस्तर. तर त्याचं झालं असतं की भाजपने नागपूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या मनोज साबळेंना तिकीट दिलं. त्यामुळे नागपूरच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज भरलाय. यामुळे माजी महापौर राहिलेल्या अर्चना डेहनकर यांच्या पुढे पक्षनिष्ठा आणि पतीची भूमिका यांपैकी कुणाच्या मागे उभं राहायचं असं धर्मसंकट उभं राहिलं. त्यात त्यांनी क्षणाचाही विचार न करता पक्षाशी गद्दारी नाही असं म्हणत पतीचं घर सोडलंय आणि भाजपने दिलेल्या उमेदवाराचा प्रचार करण्याचा निर्णय घेतलाय. महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आपण अनेक वेळा भाऊ भाऊ किंवा बाप लेक एकमेकांविरुद्ध लढताना पाहिलेत, पण पत्नीने केवळ पक्षासाठी पतीचं घर सोडणं ही महाराष्ट्राच्या राजकारणातली एक दुर्मिळ आणि तितकीच धक्कादायक घटना आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की पक्ष हा माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे आणि पक्षशिस्त मोडणाऱ्याला मी साथ देऊ शकत नाही. राजकारणातील अशी कट्टर पक्षनिष्ठा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा सर्वात मोठा विषय ठरले. तुमच्या मते राजकारणासाठी आणि पक्षनिष्ठेसाठी घर सोडणं योग्य आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नागपूरच्या या राजकीय संसाराची बातमी सगळ्यांना शेअर करा.